मिथुन राशी 15 ते 21 सप्टेंबर 2025 साप्ताहिक राशीफल। मिथुन राशी सप्टेंबरचा तिसरा आठवडा हा तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो। या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर 15 सप्टेंबर रोजी शुक्र सिंह राशीत जाईल, जो केतूशी युती करेल। याशिवाय बुध कन्या राशीत प्रवेश करेल। त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 17 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करेल। अशा परिस्थितीत कन्या राशीत बुद्धादित्य योग तयार होईल। याशिवाय मंगळ तुळ राशीत, राहू कुंभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनी मीन राशीत वक्री स्थितीत असेल। पंचांगानुसार हा संपूर्ण आठवडा पितृपक्षात येतोय, तर या आठवड्याचा शेवट सूर्यग्रहणाने होतोय। ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा मिथुन राशीसाठी शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत। त्यामुळे सप्टेंबरचा तिसरा आठवडा मिथुन राशीसाठी महत्त्वाचा असेल। अशात 15 ते 21 सप्टेंबर 2025 चा हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असेल, चला जाणून घेऊयात। मिथुन राशीसाठी हा आठवडा चांगला असेल। तुम्ही या आठवड्यात काही जुने प्रलंबित काम पूर्ण कराल। या आठवड्यात तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता। या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी नफा मिळेल। रखडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होईल। या आठवड्यात नोकरदार वर्गासाठी पदोन्नती शक्य आहे। तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल। नोकरी मिळू शकते। या आठवड्यात वाहने इत्यादी चालवताना काळजी घ्या। या आठवड्यात मालमत्तेशी संबंधित कामांमधून नफा मिळण्याची शक्यता आहे। मिथुन राशी, जेव्हा तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या प्रक्रियेत असता, तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात की नाही हे जाणून घेणे कठीण होऊ शकते। जोपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळत नाही, तोपर्यंत स्वतःवर शंका घेणे किंवा तुमच्या कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे सामान्य आहे। यावेळी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आणि फक्त वेळ लागत आहे म्हणून हार मानण्याचे आवाहन केले जाते। विश्व नेहमीच समर्पणाला बक्षीस देते, ते नेहमीच तुमच्या वेळापत्रकानुसार नसते। 21 सप्टेंबरचा हा आठवडा हा 7 सप्टेंबर रोजी मीन राशीतील चंद्रग्रहण आणि 21 सप्टेंबर रोजी कन्या राशीत होणारे सूर्यग्रहण यांच्यामध्ये ग्रहण पोर्टलमध्ये आहे। या पोर्टल दरम्यान घटना वेगाने बदलतात, बक्षिसे सहजतेने मिळतात आणि शेवटी तुम्ही तुमचे आर्थिक विकास सुरू होताना पाहू शकता। येणाऱ्या संधींसाठी खुले राहा आणि आर्थिक यशासाठी स्वतःला समर्पित करत राहा। तुमच्या प्रयत्नांचे बक्षिसे लवकरच मिळतील, म्हणून आता हार मानू नका। मिथुन राशी, या आठवड्यात ज्योतिषीय ऊर्जा तुमच्या कारकिर्दीत अधिक आर्थिक यश आणेल। विश्व तुम्हाला तुमच्या उद्देशाचे अनुसरण करण्यास आणि तुमच्या आत्म्याला अनुरूप असे करिअर तयार करण्यास मार्गदर्शन करत आहे। तुम्ही कोणतेही काम करत असला तरी ही ऊर्जा तुम्हाला समृद्धता आणि समाधानाची भावना निर्माण करण्यास मदत करेल। सोमवार 16 सप्टेंबर रोजी चंद्र गुरु ग्रहाशी युती करतो आणि गुरुग्रह ज्याला स्पर्श करतो त्याचा विस्तार होतो, ज्यामध्ये तुमची संपत्ती देखील समाविष्ट आहे। तुम्हाला बढती, चांगल्या पगाराची नोकरी, बोनसची बातमी ऐकू येईल। तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्ही केलेल्या कामामुळे आणि प्रयत्नांमुळे तुम्हाला मिळणारे रोख रक्कम तुम्हाला मिळेल, म्हणून आशा सोडू नका। तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करत राहा आणि लवकरच त्याचे फळ मिळेल, यावर विश्वास ठेवा। मिथुन राशी, कर्क राशीतील चंद्र आठवड्याची सुरुवात तुमच्या मूल्य प्रणालीवर भर देऊन करतो। त्याच राशीतील गुरु तुम्हाला स्वतःवर थोडे अधिक प्रेम करण्यास मदत करत असल्याने या गोष्टी कशा बदलणार आहेत हे तुम्ही पाहत आहात। तुम्ही स्वतःला एका नवीन दृष्टिकोनातून कसे पाहायचे हे देखील शिकत आहात आणि एक परिवर्तनीय राशी म्हणून आठवड्याचे शेवटी येणारे ग्रहण तुम्हाला अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडेल ज्या तुम्ही अलीकडे टाळल्या असतील। बुधवारी जेव्हा चंद्र सिंह राशीत प्रवेश करतो, तेव्हा तुमच्या विचार प्रक्रियेत खूप आत्मविश्वास येतो। या आठवड्यात नवीन कल्पनांवर विचारमंथन करणे आवश्यक असेल, विशेषतः आठवड्याच्या शेवटी अमावस्येदरम्यान, जे घर, वैयक्तिक पुनर्बांधणी आणि तुम्ही किती विकसित झाला आहात यावर चिंतन करण्याशी संबंधित आहे। त्या रेंगाळलेल्या कथा बंद करण्यासाठी तुम्ही भूतकाळातील विषयांवर देखील चिंतन करू शकता। तुमच्या कुटुंबाशी संबंधित नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असू शकतो। जर तुम्ही घरात स्थलांतर करण्याचा किंवा बदल करण्याचा विचार करत असाल तर पुढील 6 महिन्यांचा वापर तुम्हाला काय हवे आहे आणि ते कसे साध्य करायचे आहे याचे मूल्यांकन करण्यासाठी करा। या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनातील जुने वाद मिटू शकतात। प्रवास किंवा डेट प्लॅन करता येतील। जोडीदाराच्या सहकार्याने तुमचे मनोबल वाढेल। या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांनी हिरवे कपडे घालणे शुभ असेल आणि तुळशीला जल अर्पण करावे। मिथुन राशी,
गेल्या आठवड्यातील यशानंतर आता सावधगिरी बाळगण्याची वेळ आहे. ऑफिसमध्ये स्पर्धा आणि वाद उद्भवू शकतात. कोणीतरी तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू शकते, परंतु तुम्ही तुमच्या तत्वांवर ठाम राहाल आणि शेवटी आदर मिळवाल. मिथुन राशी, सूर्य तुमच्या आठवड्यात उत्साह निर्माण करत असताना सामाजिक सहभाग आणि बौद्धिक उपक्रमांच्या वादळासाठी सज्ज व्हा. हा काळ तुमच्या कुतूहलाला आलिंगन देण्याचा आहे, ज्यामुळे ते तुम्हाला नवीन शिकण्याच्या अनुभवांकडे मार्गदर्शन करू शकेल. बुध तुमच्या संवाद कौशल्याला चालना देतो. वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही नातेसंबंधांमध्ये स्पष्ट आणि प्रभावी संवादाला चालना देतो. तथापि जास्त वचनबद्धता करून तुमची ऊर्जा वाया घालवू नका. सहाय्यक स्थितीत असलेला शुक्र प्रेमसंबंधांना वाढवतो. तुम्हाला विद्यमान संबंध अधिक दृढ करण्यास आमंत्रित करतो. आर्थिकदृष्ट्या आर्थिक बाबींमध्ये स्पष्टतेला प्राधान्य द्या. कोणत्याही दीर्घकालीन वचनबद्धतेची छाननी करा. व्यावसायिक संधी अनपेक्षितपणे उद्भवू शकतात. या बदलांना यशस्वीरित्या मार्गक्रमण करण्यासाठी अनुकूल राहा. आरोग्याच्या बाबतीत सजगतेच्या पद्धतींचा समावेश केल्याने तुमचे व्यस्त वेळापत्रक संतुलित होऊ शकते. मानसिक स्पष्टता वाढू शकते. आत्म अभिव्यक्तीचे साधन म्हणून सर्व प्रकारच्या सर्जनशीलतेचा स्वीकार करा. आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे लवचिकता आणि अनुकूलता जपा. तुमच्या सभोवतालच्या लोकांशी सखोल संबंध आणि समज निर्माण करण्यासाठी शब्दांचा शक्ती म्हणून वापर करा. एकंदरीतच पाहता मिथुन राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.